केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून आंबेडकरांचा अपमान केला गेल्याचा आरोप हा काँग्रेसने केलाय। आता आंबेडकर 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 असं नाव घेण्याची फॅशन राज्यसभेमध्ये अमित शहांनी हे वक्तव्य केलंय। तुम्ही देवाचं नाव इतकं घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात पोहोचला असतात। अमित शहांनी काँग्रेसला या शब्दांमध्ये टोला लगावला होता। अमित शहांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे। शहांनी आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप हा काँग्रेसकडून केला जातोय। काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांचा गृहमंत्री अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप आहे। संसद भवनाच्या पायऱ्यांवर अमित शहांविरोधात काँग्रेसचं आंदोलन सुद्धा आज पाहायला मिळालं। मान्यवर, अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अच्छी बात है ना। ना सुनिए तो, सुनिए ना, आप सुनिए ना, मैं बताता हूं। हमें तो आनंद है कि आंबेडकर का नाम लेते हैं। आंबेडकर का नाम अभी 100 बार ज्यादा लो, परंतु 7-8 में आंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बताता। मान्यवर, आंबेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया? आंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं। सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं। इसलिए वो छोड़ना चाहते थे। उनको आश्वासन दिया गया, आश्वासन पूरा नहीं हुआ। उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया। और एक श्री BC रॉय ने पत्र लिखा कि आंबेडकर और राजाजी जैसे 2 महानुभाव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा। तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है, राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा, आंबेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है। मान्यवर, ये विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना, क्या आपत्ति है? जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना है, कितना उचित है? क्योंकि अब आंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं, इसलिए आप आंबेडकर आंबेडकर कर रहे हो। और ये संविधान संशोधन मान्यवर रिट्रोस्पेक्टिव इफेक्ट से किया गया। हे दृश्य आपण पाहतोय। खरं तर लोकसभेच्या बाहेर त्या परिसरामध्ये काँग्रेसकडून आज आंदोलन केलं गेलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन अमित शहांकडून माफी मागितली जावी अशी मागणी ही घोषणांच्या माध्यमातून देण्यात आली। राहुल गांधी, प्रियंका गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, त्यांच्यासोबत प्रियंका गांधी आणि सोबतच काँग्रेसचे खासदार हे यावेळी उपस्थित होते। तर अमित शहांच्या या वक्तव्यावरून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधकांनी गदारोळ केलेला आहे। अमित शहांविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा आणि राज्यसभा तहकूब करण्यात आली। दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज हे तहकूब केलं गेलंय। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। शिवाजी, खरं तर अमित शहांचं वक्तव्य त्यानंतर काँग्रेसनं केलेला विरोध हे 2 दिवसातले उमटलेले पडसाद आहेत। हे प्रकरण आणखी तापू शकतं, काँग्रेस आणखी आक्रमक होऊ शकते। अगदीच काँग्रेस निश्चितपणे यावरती आक्रमक होणार आहे आणि काँग्रेसला एक मोठं हत्यार या निमित्ताने मिळालेलं आहे। संविधानाचं नॅरेटिव्ह, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अमित शहा यांनी केलेलं विधान,
ते पुढचं त्यांनी जे जोडून त्याच्याशी विधान केलेलं आहे. मात्र सुरुवातीचं जे विधान आहे फॅशन आणि सातत्याने नाव घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळाली असती, तर या आशयाचं विधान. तर जे आंबेडकरी समाजाचे नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्यामुळं, ज्या भीमामुळं आमचं कुळ जे आहे नाव मिळालं, जनमानसामध्ये आम्हाला ओळख मिळाली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं फॅशनपेक्षाही पलीकडे आहे. कारण आमच्या समाजाला जी ओळख मिळालेली आहे त्याही पलीकडे जाऊन जर विचार केला तर या भारतीयांना समानतेचा हक्क जो मिळाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला. अनेक देशामध्ये जेव्हा संविधान अस्तित्वात आलं तेव्हा महिलांना देखील मतदानाचा अधिकार नव्हता, मात्र सगळ्यांना समान अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं नाव घेणं म्हणजे फॅशन कशी होऊ शकते असा प्रश्न या निमित्ताने सर्व काँग्रेसचे खासदार जे आहेत ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचे पडसाद जे आहेत आज राजधानी दिल्लीतील संसदेच्या बाहेर जे आंदोलन झालं त्यामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आणि एक संतप्त भावना जी आहे काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली जाते. आता चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या पुढारी टीव्हीशी बोलताना असं सांगितलेलं आहे की अमित शहा यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये माफी मागितली पाहिजे. मात्र अमित शहा यांनी याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशा पद्धतीने पहिल्या मंत्रिमंडळातून जावं लागलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते होते, त्यांनी राजीनामा का दिला, यासह वेगळ्या सर्व गोष्टींचा उहापोह जो आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये जो वाद होता त्या वादाचा देखील उल्लेख जो आहे भाजपचे नेते करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते महानच आहे, मात्र त्या कार्याचा उल्लेख न करता त्या नावाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने वाद होताना पाहायला मिळतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जे आहे त्याचे अनुकरण आत्ताचे नेते करताना पाहायला मिळत नाही, मात्र त्यांच्या नावावरून वाद जो आहे तो पाहायला मिळतो. त्याच्यानंतर राहुल गांधी यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की मनुस्मृतीला मानणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसे मानतील या आशयाचं ट्विट केलेलं आहे. तर एकंदरीत पाहता हा जो वाद आहे तो निश्चितपणे काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आता हे जे वक्तव्य केलं यामुळं खासदार जे आहे ते आक्रमक झाले आहेत. सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. त्यानंतर अमित शहा या सगळ्या संदर्भामध्ये काही स्टेटमेंट देत आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे. सध्या जरी आपण जर पाहिलं तर सभागृहाचं कामकाज जे आहे तहकूब करण्यात आले आहे. आणि ज्या समाजाला अगदी खरं शिवाजी, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे आणखी पुढे या प्रकरणात काय काय घडतं, दिल्लीमध्ये काय घडतं, संसदेच्या आवारात आणखी काही आंदोलन वगैरे केलं जातं का, या सगळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.